नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मिथुन राशीसाठी हा एप्रिल महिना कोणकोणती फळे घेऊन आलेला आहे। तर प्रथम आपण हे पाहण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते आणि ती म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ पाहत आहात पण त्याला मला जसे पाहिजे तसे कमेंट करत नाही आहात, तुम्हाला आवडत आहे की नाही हे पण मला तुम्ही सांगत नाही आहात। तर प्लीज अगोदर मला तुम्ही कमेंट करा, तुम्हाला माझे हे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते ॲटलिस्ट मला तुम्ही सांगा, म्हणजे त्यावर मला काम करता येईल। सोबतच तुम्ही माझ्या चॅनलला पण सबस्क्राइब अजून करत नाही आहात, माझे व्हिडिओ पाहता पण सबस्क्राइब करत नाही आहात। जर तुम्ही सबस्क्राइब केले तर तुम्हाला अजून माझे नवीन व्हिडिओची माहिती होईल, तर ही गोष्ट पण तुम्ही लगेचच करा। अजून एक सांगायचं म्हणजे लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचवण्याचा शेअर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना ही माहिती होईल आणि त्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी एक छोटीशी का होईना पण मदत होऊ शकते। तर ही गोष्ट तेवढी तुम्ही प्लीज करण्याचा प्रयत्न करा। तर आता आपण पाहूयात की मिथुन राशीसाठी हा एप्रिल महिना कसा आहे। तर मी सांगितल्याप्रमाणे हा महिना तुमच्यासाठी खूपच चांगले स्वरूपाचा जाणार आहे, उत्तम फळ देणारा असा असणार आहे। तुमच्या म्हणजे आर्थिकदृष्ट्या तरी हा खूपच चांगला असा हा महिना असणार आहे। तुम्हाला तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलीच कमाई झालेली दिसून येईल आणि तुमची ह्या महिन्यामध्ये आर्थिक स्थिती ही खूप चांगली राहणार आहे। त्यामुळे थोडंसं का होईना आर्थिकदृष्ट्या तुम्ही रिलॅक्स असणार आहात, शांत असणार आहात, परंतु वाईफट खर्च करणे हे तुम्हाला टाळलेच पाहिजे। कौटुंबिक जीवन जर पाहिलं तर काही प्रमाणामध्ये चढ उतार पाहायला मिळतील ह्या महिन्यामध्ये, कारण एखाद्या मतावरून किंवा एखाद्या गोष्टीवरून घरातील मंडळी एकमेकांसोबत वाद करण्याची शक्यता आहे। मग इथं थोडंसं तुम्हाला पुढाकार जर घेता आलं आणि तो वाद जर मिटवलं तर मग ह्या गोष्टी पण दूर होतील। घरामध्ये काही धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे, अचानकपणे घरामध्ये धार्मिक कार्य घडतील आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये एक आध्यात्मिक वातावरण म्हणा किंवा प्रसन्नतेचं वातावरण निर्माण होईल। सोबतच तुमच्या जे काही वैवाहिक जीवन आहे त्याच्यामध्ये पण काहीसा ताण तुम्हाला जाणून येईल किंवा हा महिना ताणतणावांनी भरलेला आहे असं तुम्हाला दिसून येईल। कधीतरी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवला नसेल त्या कारणामुळे असू शकतो, किंवा एखादं गोष्टीवरून मतावरून किंवा संतानाच्या बाबतीमध्ये संतानाबाबत काही तुमच्या दोघांमध्ये कुरबुरी होण्याची शक्यता पण इथे दिसत आहे। तर ही गोष्ट बोलून मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करा, नाहीतर वाद वाढत जाऊन अबोलाही धरण्याची शक्यता आहे। तुम्ही एकमेकांशी बोलणं पण बंद करू शकता। सोबतच खूपच चांगली गोष्ट ह्या महिन्यामध्ये घडणार आहे, शुभ गोष्ट घडू शकणार आहे आणि ते म्हणजे तुमचं स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे तुमचं कोणतं स्वप्न बरं? तर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून परदेशी जाण्याचे स्वप्न पाहत होतात किंवा त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात, कार्य करत होतात, तर आता ते तुमचं कार्य फळाला येणार आहे किंवा ते कार्य फळीस येणार आहे असं म्हणायला हरकत नाही। म्हणजेच काय, तर तुमच्या केलेल्या कष्टाचं परिश्रमाचं चीज होणार आहे। तुम्ही पर्सनल एक फॅमिली ट्रिप म्हणून असाल किंवा व्यवसायानिमित्त असाल किंवा एक शैक्षणिक बाबतीमध्ये तुम्हाला दुसऱ्या परदेशामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, कारण कोणतेही असो, पण तुमचं जे काही परदेशी जाण्याचं स्वप्न आहे ते या महिन्यामध्ये नक्कीच कंप्लीट होणार आहे। तर याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। कौटुंबिक दृष्ट्या जरी पाहिलं तरी हा मध्यम फळे देणाराच महिना असणार आहे। प्रगतीचे तुम्हाला नवनवीन मार्ग खुले होतील। एखादं कार्य तुमचं मध्येच अडकलेलं होतं तर ते पण कार्य पूर्ण होणार आहे, परंतु याच्यासाठी एक जण तुम्हाला मदत करेल आणि ते म्हणजे तुमचे काही मित्र असतील, ते तुम्हाला स्वतः येऊन मदत करतील आणि तुमचं जे काही अडकलेलं काम होतं, रेंगाळलेलं काम होतं, ते काम तुमच्या नकळतपणे पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्यातील जे बॉन्डिंग आहे ते अजून वाढीस लागेल आणि मैत्रीमध्ये पण वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। सोबतच घरामध्ये धार्मिक कार्य, शुभ कार्य घडल्यामुळे घरातील सर्व मंडळींमध्ये एक आनंदाचं वातावरण असणार आहे। घरामध्ये अचानक पाहुण्यांचे आगमन पण होईल आणि त्यामुळे पण तुमचा आनंद दुपटीने वाढेल। तुमच्या संतानाकडून तुम्हाला एखादं सरप्राईज गिफ्ट पण मिळण्याची शक्यता आहे किंवा एक सरप्राईज बातमी पण मिळू शकते, तर त्याचाही तुम्ही लाभ घ्या। धनलाभाचे नवीन स्रोत तुम्हाला या महिन्यामध्ये मिळून जाणार आहेत। म्हटल्याप्रमाणे आर्थिकदृष्ट्या हा खूपच चांगला महिना आहे तुमच्यासाठी। आर्थिक बाबतीत हा पूर्णपणे
संतुष्ट किंवा समाधानी असलेला महिना आहे असं म्हणायला हरकत नाही. सोबतच तुमचे जे काही समाजामध्ये असलेली प्रतिष्ठा आहे, मान सन्मान आहे, त्याच्यामध्ये पण वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आणि त्यामुळे आत्मविश्वासामध्ये पण वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे. तुमचे नातेसंबंधांमधील प्रेम एकोपा वाढेल, एकमेकांना तुम्ही जास्त चांगले समजून घ्याल. तुमचं वैवाहिक जीवन सध्या महिन्याच्या सुरुवातीला काही प्रॉब्लेम होते, पण महिन्याच्या अंती खूपच आनंदी असणार आहे. जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉर्ट आउट होतील, तर याचाही तुम्ही फायदा घ्या. तुम्ही एकमेकांना वेळ देण्याची शक्यता आहे, समजून घ्याल. विशेष करून पहिल्यापेक्षा एकमेकांना जास्त महत्त्व देणार आहात तुम्ही. विवाह इच्छुकांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे विवाह जुळण्याची शक्यता दाट दिसत आहे या महिन्यामध्ये. आणि त्याच्या उपर अजून एक आनंदाची बातमी म्हणजे विवाह तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबरच होईल किंवा तुमच्या मनामध्ये एखादी व्यक्ती आहे तर नक्कीच तुम्ही ते तसं घरच्यांशी बोलू शकता, सांगू शकता. त्यांच्यासोबत विवाहाचे योग आहेत. अगदी मनाप्रमाणे पार्टनर तुम्हाला मिळून जाणार आहे. तर ही खूपच आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे. स्वास्थ्याच्या बाबतीत जर पाहिलं तर महिन्याची शेवट जी आहे थोडीशी काळजी घेण्यासारखी आहे. अचानकपणे स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता इथे दिसत आहे. एखाद्या कार्यक्रमाला भेट द्याल, तिथेही नवीन ओळख्या होतील, नवीन नवीन अनुभव येतील, तुम्हाला नवीन कामे पण हाती येतील. मग ही पण एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट घडणार आहे. अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे. म्हणजे पूर्वी कुठे तुम्ही पैसे गुंतवलेले होते, इन्व्हेस्ट केलेले होते, तर त्याच्यामधून तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये धनलाभ मिळून जाईल आणि त्यामुळे तुम्ही जी काही आर्थिक बचत करत होता दर महिन्याला तर ती करण्यामध्ये पण तुम्ही सफल राहणार आहात. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे तर त्यांच्यासाठी हा महिना थोडासा प्रतिकूल आहे असं म्हणायला हरकत नाही. महिन्याचा मध्य विशेष करून तुम्हाला काळजी करविणारा असणार आहे, परंतु महिन्याच्या शेवटी थोडंसं सुरळीत होण्याची शक्यता आहे. प्रेमामध्ये वाढ होईल, परंतु सुरुवात आणि मध्य थोडीशी काळजी घ्या, कारण तिथे तुमच्या नात्याची परीक्षा घेतली जाऊ शकते किंवा एक प्रकारे अविश्वास निर्माण पण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकदृष्ट्या पाहिलं तर तुमच्या व्यवसायामध्ये भरपूर वाढ झाल्याचे दिसून येईल, भरपूर प्रगती पण होईल आणि व्यवसायाच्या निमित्त तुम्ही कुठेतरी यात्रा करण्याची शक्यता आहे आणि तेथून पण तुम्हाला आनंदी आणि लाभप्रदच तुम्हाला हे यात्रा सिद्ध होणार आहे. चांगले परिणाम तुम्हाला मिळून जातील. एखाद्या वेळेस तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार पण करू शकता. जर तुम्ही परदेशामध्ये तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या विचारात होता तर नक्कीच हा महिना त्याच्यासाठी खूपच अनुकूल आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय परदेशामध्ये पण एखादी त्याची शाखा ओपन करू शकता आणि त्यामधून पण तुम्ही भरपूर लाभ कमावू शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी तर हा महिना खूपच अनुकूल आहे. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुमचे वरिष्ठ मंडळी मदत करतील, त्यांचं तुम्हाला समर्थन मिळेल आणि एखादं जर टार्गेट तुम्हाला दिलेला आहे किंवा त्याची जबाबदारी तुमच्यावर आहे तर ती तुम्ही अगदी सहजतेने व्यवस्थितरित्या पार पण पाडाल, वेळेवर पार पाडाल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून शाबासकी पण मिळून जाईल. परंतु काही काळासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून दूर पण जावे लागू शकते. म्हणजे तुमच्या नोकरीसाठी तुम्हाला एखाद्या ठिकाणी प्रवास पण करावा लागू शकतो, पण त्यातून पण तुम्हाला एक चांगलाच लाभ मिळणार आहे. त्यामुळे भीती म्हणजे भिण्याची गरज नाही आहे. करिअर जर पाहिलं ह्या महिन्यामध्ये तर उत्तम परिणाम देणारा करिअरच्या दृष्टीने हा महिना आहे. तुम्ही कोणतंही काम कराल, कोणतंही नवीन काम कराल ते उत्तम प्रतीने कराल आणि त्याचे परिणामही तुम्हाला चांगलेच पाहायला मिळतील. जर तुम्ही नवीन नोकरी शोधत आहात तर तिथेही तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. मनाप्रमाणे नोकरी नक्कीच मिळून जाईल आणि ॲटलिस्ट तुमची करिअरची सुरुवात होईल. जर तुम्ही एक छोटासा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात आहात तर तिथे पण तुम्हाला चांगलेच परिणाम पाहायला मिळून जाईल. महिलांसाठी तर अगदी हर्ष उल्हासाने भरलेला हा महिना आहे. घरामध्ये थोडासा कामाचा ताण राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. एखाद्या ठिकाणी प्रवासाला किंवा देवदर्शनाला पण जाण्याची शक्यता आहे. अचानक मैत्रिणींसोबत गेट टुगेदर करण्याचा प्लॅन पण तुम्ही करू शकता. जर तुम्ही लघु उद्योजिका असाल किंवा तुमचा छोटासा व्यवसाय असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे किंवा तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार पण करू शकता. विद्यार्थ्यांसाठी तर हा महिना थोडंसं नवीन आव्हानांनी भरलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी खूपच चांगली आहे. तुमच्या शिक्षणामध्ये उत्तम परिणाम मिळतील, पाहिजे तसे परिणाम मिळतील. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तर त्यांना पण अगदी मनाप्रमाणे परिणाम मिळतील. तुमच्या कष्टाचं चीज होईल, कष्टाचं फळ तुम्हाला मिळणार आहे.
ज्या कोणी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत होते, आवडते विषयामध्ये तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं आहे किंवा एखाद्या आवडत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं आहे किंवा परदेशामध्ये जाऊन तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळवायचं आहे, तर अगदी मनाप्रमाणे सगळे परिणाम मिळवणारा हा महिना आहे. प्रयत्नामध्ये वाढ करा, जे पाहिजे ते नक्कीच मिळून जाणार आहे. खूपच छान असा हा महिना आहे प्रत्येकांसाठी. तर आहाराकडे थोडंसं विशेष लक्ष देण्याची गरज आहे. बाहेरचं थोडंसं खाण्यावर तुम्हाला ताबा ठेवावा लागणार आहे. अरबट चरबट खाणे टाळायला पाहिजेत, नाहीतर अपचनाचे त्रास तुम्हाला होऊ शकतात. सोबतच तुमचं आरोग्य उत्तम असणार आहे. मित्रपरिवारासोबत कुठेतरी पिकनिकला जाल, देवदर्शनाला पण तुम्ही जाऊ शकता. तर एकंदरीतच काही गोष्टी ह्या भरपूर प्रमाणामध्ये चांगल्याच गोष्टी, पॉझिटिव्हच गोष्टी ह्या महिन्यामध्ये तुमच्यासोबत घडू शकतात. तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. सोबतच ह्या महिन्यामध्ये मिथुन राशीसाठीचा शुभ रंग हा हिरवा असून शुभ अंक हा 5 आहे. तरी तुम्ही त्याचा लाभ घ्या. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते फेस करण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगू इच्छिते, आणि ते म्हणजे तुम्ही दररोज शिवपंचाक्षर स्तोत्राचा पाठ करा. जमत असेल तर दररोज 12 वेळा पाठ करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स आहेत, शारीरिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स असतील तर ते पूर्ण रीतीने कमी होतील. मग ह्या गोष्टीचा तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये उपयोग करून घेऊ शकता. सोबतच तुम्हाला जर मी आज दिलेली ही माहिती आवडली असेल तर लगेचच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला, काय तुम्हाला जर अजून काही शंका असतील मला विचारावा याच्या, तर नक्कीच मला विचारू शकता. मी तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. आणि विशेष म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.